1 liter equal to 1000 ml, 1 kilometer equal to 1000 meter, 1 kg equal to 1000 gram, 1 meter equal to 100 centimeter, 1 rupees equal to 100 paise, 1 cm equal to 10 mm, 1 hour equal to 60 minutes, half hour equal to 30 minutes, a quarter hour equal to 15 minutes, 3/4 hours equal to 45 minutes. आता हा फुल आता हे घड्याळ घेतलं क्लॉक एक 4 पार्ट केले बघा, 4 पार्ट केले. 15 मिनिट्स 15 15 15 क्वार्टर म्हणजे 1 क्वार्टर 15, 3/4 45 मिनिट्स. आता इकडे 3/4 100चं जर असेल तर आपण 75 धरतो, म्हणजे 60 मिनिट्सचं आहे म्हणून 15चं क्वार्टर तयार होतं आणि हाफ म्हणजे 30 मिनिट्स. आता 3.2 cm. आता CMला किती आहेत हे? CMला 1च आहे बघा. 1 cm इक्वल टू 10 mm म्हणजे 10 आहे फक्त, म्हणून मग 3 mm 2 mm, 3 cm 2 mm. 3.2 मीटर, मीटर टू सेंटीमीटर म्हटलं की किती झिरो होतात? 2. म्हणजे मी 2 हाऊस तयार करून घेते. 3.2 इक्वल टू 3.20, मग 3 मीटर 20 सेंटीमीटर. तर 3.2 किलोमीटर म्हटलं. आता किलोमीटरला किती हाऊस आहे? 3 हाऊस. 3 हाऊस. आता 3 हाऊस करून घेते. 1 2 3. 3.200 किलोमीटर. 3 किलोमीटर 200 मीटर. 0.5 cm. cm टू mm काय होतं? एकच हाऊस आहे. cm टू mm एक हाऊस आहे, त्यामुळे 5 mm झाले. 0.5 मीटर. आता मीटर टू सेंटीमीटर परत बघा 100 आहे, इथं 2 हाऊस करून घ्या 200, मग त्याला 50 cm. 0.5 किलोमीटर. किलोमीटर टू मीटर 1000, 3 हाऊस करून घेतले 1 2 3. मग किलोमीटर 0.500 किलोमीटर इक्वल टू 500 मीटर. इकडे लक्षात ठेवा, हे मीटरचे सेंटीमीटर होतात, किलोमीटरचे मीटर होतात. 0.25 लिटर. आता लिटर टू mm. 1 लिटर टू mm किती आले? 1000. तर 3 हाऊस करून घ्या 250. 3 हाऊस करून घेतले आम्ही 3 0 तर 3 हाऊस. 0.250 लिटर इक्वल टू 250 ml अ क्वार्टर लिटर. 3.5 hour. आत्ता मी म्हटलं हाफ म्हटलं की आपण पूर्वी 100 असेल तर 50 घेतो, 1000 असेल तर 500 घेतो, पण आरचे 50 किती होतात? हाफ 30 मिनिट्स होतात. 3.30 hour, 3 hour 30 मिनिट्स. 9.25 hour म्हणजे काय आले? 9चे 9 द्यायचे, क्वार्टरचे 15 द्यायचे. 12.5, 12.30, 12 hour 30 मिनिट्स. आता 1.15 म्हणजे किती आले? 1 hour 15 मिनिट्स, 1.25 hour. 2.30, 2.5 hour आणि 7.45 म्हणजे 7 3/4. ते 5.8 kg. आता 8 kg टू ग्रॅम करायचे. आता परत kg टू ग्रॅम किती हाऊस लागणार? तर आपल्याला 300 करून घ्यायचं. 5.8 5 kg 800 ग्रॅम. 9.20 किलोमीटर. आता किलोमीटर टू मीटर किती पाहिजेत? परत 3 हाऊस. मग 20 आहे तिथे 200. 55.010 लिटर. आता इथे 3 ऑलरेडी दिलेले आहेत त्यांनी. याचा अर्थ पण आपण 100 लिहायचं नाही. 55 लिटर 10 ml लिहितोय आणि 9.100 लिटर म्हणजे 9 लिटर 100 ml आणि 7.001 लिटर म्हणजे 7 लिटर 1 ml आणि 6.1 दिला असेल समजा. 6.1 लिटर म्हणजे 6 लिटर 100 ml. 6.25 kg करून घ्या. 6.25 इथे kg लिहा. 6 kg 250 ग्राम. 9.75 किलोमीटर. 9.750 किलोमीटर असतात. मग ह्याच्यातले डेसिमलच्या अलीकडचे किलोमीटर, डेसिमलच्या पुढचे मीटर. 0.5 लिटर. लिटर टू ml होतं, पण इथे लिहिताना डेसिमल लिहिताना लिटरच लिहायचं. मग 3 हाऊस करून घ्यायचे 0 इथे. मग 500 ml हाफ लिटर. हे परीक्षेला खूप वेळा विचारतात, हाफ लिटर म्हणजे कसं येतं? 1.2 रुपीज. आता रुपीज इक्वल टू 1 रुपीज इक्वल टू 100 पैसे. 100 म्हणजे 2 झिरो झाले बघा. इथे 2 झिरो म्हणजे इथं बघा एकच हाऊस आहे, इथं 2 हाऊस केलं घेतली. 1 रुपीज 20 पैसे. पण तेच लिहिलं असतं 1.02 रुपीज, तर 1 रुपी 2 पैसे होते.
0.80 मीटर, 0 मीटर 80 CM, 6.1 kg. परत 100 करून घेतले, 6.100 म्हणजे 6 kg 100 ग्राम. डेसिमल असताना मोठं युनिट येतं आणि जेव्हा ते बायफर्केट करतात तेव्हा kg आणि ग्राम, मीटर आणि किलोमीटर असं होतं. आता 9.880 किलोमीटर पहिले किलोमीटर, नंतरचे डेसिमल नंतरचे मीटर. 7.7. आता इथे एकच हाऊस आहे, आपल्याला 3 हाऊस लागतात, 3 करून घ्यायचे म्हणजे आपली गडबड होत नाही. पहिले लिटर, दुसरे ml. 1.1 मीटर, पण इथे मीटर टू सेंटीमीटर होणार आहे. मग मीटर टू सेंटीमीटरचे 100 येतं, मग 2 हाऊस लागतात. 2 हाऊस करून घेतो. हा चार्ट पक्का पाठ पाहिजे, त्याशिवाय येणार नाही आहे.